मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। प्रायमरी बेसिसवर आपण आपलं शिक्षण घेतो आहे आणि आज आम्हाला 12 व्रतांचं स्वरूप थोडक्यातच पाहायचंय। 12 व्रतांबद्दल आम्हाला अनेक श्रावकाचार ग्रंथात अनेक तऱ्हेची माहिती मिळते। श्रावकाचार ग्रंथ अनेक तऱ्हेचे, रत्नकरण श्रावकाचार आपल्याला माहिती आहे, साकार धर्मामृत आचार्य पंडित आशाधरजींचा ग्रंथ आम्हाला माहिती आहे। अनेक ग्रंथ श्रावकाचारांवर आहे, पंचविंशतिका हा पण आहे। अशा तऱ्हेने अनेक ग्रंथांमध्ये श्रावकाचारांच्या 12 व्रतांचं वर्णन आम्हाला केलेलं दिसतं आणि त्याचंच आम्हाला अगदी थोडक्यात विश्लेषण या ठिकाणी बघायचं आहे की श्रावक ही संज्ञा कशी आम्हाला प्राप्त होते, श्रावक कसा असतो, श्रावक बोलतो कसा, चालतो कसा, त्याच्या क्रिया कशा असतात, त्याच्या आरंभाच्या ज्या काही क्रिया दैनंदिन करतो त्या तो किती अप्रमत्तपूर्वक करतो, तर या सगळ्या गोष्टी आम्हाला या श्रावकाचाराच्या माध्यमातून किंवा व्रतांच्या अनुव्रतांच्या माध्यमातून बघायच्या आहे। आमची जी व्रत आहे ही 2 याच्यामध्ये विभागली गेलेली आहे, एक महाव्रतामध्ये आणि दुसरं अनुव्रतांमध्ये। ज्यांनी सर्व संग परित्याग केलेला आहे, आभ्यंतर आणि बाह्य 24ही प्रकारचा ज्यांनी त्याग केलेला आहे, जे एकभुक्त आहे, पाणी पात्रामध्ये आहार घेतात, नंतर प्रासुप्ता ज्यांच्या जीवनात आहे, अप्रमत्त दशा ज्यांच्या जीवनात आहे, अशांसाठी एक आम्हाला व्रत सांगितली ज्याला महाव्रत म्हणतात। या महाव्रतांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड त्या ठिकाणी केलेली नाही आहे, जे जसं आहे तसाच रीतीने त्या ठिकाणी पालन करायचं आहे। ही झाली महाव्रताची चरम सीमा। परंतु सगळ्यांनाच महाव्रत पाळणं शक्य होईल असं नाही आहे। त्यासाठी श्रावकाच्या भूमिकेत अल्प प्रमाणामध्ये आम्ही त्याग घेऊन, नियम घेऊन आमचंही श्रावक श्रेष्ठ रीतीने विभूषित करू शकतो। अनगाराम गृही श्रेयान निर्मोह मोहिनो मुने अशा प्रकारचं रत्नकरण श्रावकाचार मध्ये त्यांनी ठेवून श्रावकांची महती कठीण केलेली आहे की श्रावक देखील अत्यंत प्रामाणिकपणे असेल, अप्रमत्त त्याच्या सगळ्या क्रिया असेल, विवेकपूर्ण त्याचं आचरण असेल, तर तो देखील उत्तम तऱ्हेने मोक्ष मार्गाचं एक देशतः पालन करू शकतो। अशा तऱ्हेचं हे आम्हाला श्रावकांची व्रत पाहायची आहे। पहिल्यांदा तर व्रत हा शब्द, व्रत कशाला म्हटलेले आहे, कोण सांगेल व्रत कशाला म्हटलेले आहे? व्रत तत्वार्थ सूत्रात व्याख्या दिली 7व्या अध्यायामध्ये व्रताची। हिंसा नृतस्तेया ब्रह्म परिग्रहेभ्यो विरतीर व्रतम। 5 पापांपासून विरत असणं याचं नाव आहे व्रत। हिंसा नृतस्तेया ब्रह्म परिग्रहेभ्यो विरतीर व्रतम, है ना। ही व्याख्या आम्हाला कुठे दिसते? तत्वार्थ सूत्रकार उमास्वामी आचार्यांनी दिलेली आहे। आता व्रत म्हणजे आम्हाला पहिल्या दुसऱ्या भागात जर मिळाली तर जी आमच्या जीवनामधली वाईट कामं आहे, या वाईट कामाला करण्याचं सोडणं। हिंसा, असत्य, चोरी, कुशील, परिग्रह ही जी 5 पाप आहे, या 5 पापांपासून दूर राहणं याला व्रत असं म्हटलेलं आहे। म्हणून पहिल्या दुसऱ्या भागातली व्याख्या आहे की चांगली कामे करण्याचा नियम करणं किंवा वाईट कृत्य करण्याचं सोडणं याला व्रत असं म्हटलं जातं। श्रावकांची व्रत ही किती प्रकारची सांगितलेली आहे? मुख्य 3 प्रकारची सांगितलेली आहे।
कोणते 3 प्रकार? अनुव्रत, 3 गुणव्रत, 4 शिक्षाव्रत. हा, म्हणजे अणुव्रत, गुणव्रत आणि शिक्षाव्रत ही 3 कॅटेगरी केली. पहिल्यांदा तर अणुव्रत सांगितले. या अणुव्रतांना सुदृढतेने पालन व्हावं, त्याच्या गुणांमध्ये वृद्धी व्हावी म्हणून गुणव्रत सांगितली. अणुव्रत, अणु याचा अर्थ आंशिक, एक देशतः, संपूर्ण त्याग न करता आंशिक व्रत पाळणं, याचं नाव आहे अणुव्रत. या अणुव्रतांमध्ये वृद्धी व्हावी, स्थिरता राहावी, यासाठी गुणव्रतांचं कथन केलं की ज्यामुळे ही अणुव्रत सुदृढतेने टिकून राहतील. आणि शिक्षाव्रत की पुढे चालून मुनिपद धारण करायचं आहे, तर याचं जे शिक्षण आहे ते घेण्यासाठी शिक्षाव्रताला सांगितलेलं आहे. तर अशी ही 12 प्रकारची व्रत आम्ही पाहणार आहोत. पहिलं आहे कोणतं? अहिंसानुव्रत. अहिंसानुव्रतामध्ये सांगितलं की प्रमादपूर्वक, तत्वार्थ सूत्रामध्ये व्याख्या दिली, प्रमत्त योगात प्राण व्यपरोपणम हिंसा. प्रमादपूर्वक, संकल्पपूर्वक त्रस जीवांचा घात करणे ही हिंसा, आणि त्रस जीवांचा घात न करणं हे अहिंसा व्रत आहे. म्हणजे संकल्पपूर्वक आम्ही 4 तऱ्हेच्या हिंसा बघितलेल्या होत्या: आरंभी, विरोधी, उद्यमी आणि संकल्पी. यापैकी संकल्पपूर्वक मनामध्ये निर्धार करून की मला हे करायचं आहे, अशा प्रकारचा संकल्पपूर्वक कोणत्याही जीवाची विराधना न करणे, त्याचं मन न दुखविणे, त्याला त्रास न देणे, त्याला अपशब्द न बोलणे, त्याची हिंसा न करणं, मारण ताडण आदी गोष्टी न करणं, याला म्हणायचं अहिंसानुव्रत. तर अहिंसानुव्रतामध्ये म्हणजे कसं आहे? अहिंसानुव्रतामध्ये सांगताना रत्नकरण शावकाचार मध्ये त्यांनी कोणी समंतभद्र आचार्यांनी एक गाथा ठेवली. गाथा मला वाटते बऱ्याच जणांच्या पाठ आहे. संकल्पात कृतकारित मननात योगात्रयस्य चरसत्वान नहि नस्ति यत्तदाहुः स्थूलवधात विरमणम निपुणः. संकल्पात, संकल्प करून, कशाने त्याग करायचा आहे मला? कृतकारित आणि अनुमोदना, आणि मननात योगत्रयस्य, आणि 3 प्रकारच्या मन वचन कायपूर्वक, म्हणजे किती झाले एकूण? 9 प्रकारे. मन वचन काय आणि कृतकारित अनुमोदना, याला जर आम्ही मल्टिप्लाय केलं तर याचे प्रकार होतात 9 प्रकार. आणि अशा या 9 प्रकारांनी चरसत्वान, चरसत्वान म्हणजे त्रस काही जीवांना न ही नसती, त्यांचा वध न करणं, याला स्थूलवधात विरमणम निपुणः आहुः. स्थूलवध, विरमण म्हणजेच अनुव्रत आहे असं निपुण लोक, म्हणजेच गणधरादी, तीर्थंकरादी, आचार्य परमेष्ठीदी हे त्या ठिकाणी म्हणत आहे. निरंतर आमच्याकडून अनेक प्रकारे आम्ही हिंसा करत असतो. आम्हाला वाटतं प्रत्यक्षामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची हिंसा केलेली नाही, तरी देखील मनामध्ये जेव्हा अशा प्रकारचा भाव निर्माण होतो, किंवा आचार्य अमृतचंद्र आचार्यांनी म्हटलेलं आहे की अप्रदुर्भाव खलु रागादीनाम भवेत्य हिंसेती. जेव्हा रागादिकाचा अप्रादुर्भाव जीवनात असतो, म्हणजे आमच्या मनात जर रागद्वेषादी कशाय परिणाम उत्पन्न होतात, याचाच अर्थ जीव हिंसा करतो आहे. आणि ज्या वेळेला अप्रादुर्भाव हा रागादीनाम, रागादिकांचा अंतर्भाव मनामध्ये होत नाही, ती आमची अहिंसा आहे. आणि तेषाम एवोत्पत्ती, आणि त्यांची उत्पत्ती होणे हीच हिंसा आहे. आणि पुढे सांगतात, अत्यंत महत्वाचं शब्द आचार्य ठेवतात आहे अमृतचंद्र आचार्य, की जिनागमस्य संक्षेप. हा एवढाच जिनागमाचा संक्षेप आहे की अंतरंगामध्ये रागद्वेषाची उत्पत्ती करू नका, ती म्हणजे अहिंसा आहे. आणि अंतरंगामध्ये रागद्वेषाची प्रवृत्ती होणे म्हणजे हिंसा आहे.
एवढा जरी धर्म आमच्या जीवनात आम्हाला समजला, आम्ही श्रद्धा ठेवली, आमच्या मान्यतेत ठसला, तरीही आम्ही शावकाचार त्या ठिकाणी पाळत आहोत हे समजायचंय. म्हणून हिंसा किती प्रकारांनी सांगितलेली आहे आमच्या जीवनातली? 9 प्रकारांनी सांगितली आहे. मन कृत, मन कारित, मन अनुमोदक, वचन कृत, वचन कारित, वचन अनुमोदक, आणि कायाकृत, काया कारित आणि काया अनुमोदित. अशा तऱ्हेने कृत म्हणजे स्वतः करणे, कारित म्हणजे इतरांकडून करवून घेणे, आणि अनुमोदना म्हणजे कुणी करत असेल तर त्यांची प्रशंसा करणे, त्याला चांगलं आहे असं म्हणणं, म्हणजे अहिंसा झाली. म्हणजे हिंसा झाली आणि त्याच्या विरुद्ध न करणं म्हणजे अहिंसा झाली. अशा तऱ्हेचं पहिलं आमचं अनुव्रत झालं, अहिंसानुव्रत. दुसरं व्रत आहे सत्यानुव्रत. आपण अहिंसानुव्रत आणि महाव्रतामधला फरक पाहिलेला आहे. काय आहे महाव्रतामध्ये फरक? महाव्रतामध्ये काय केलेलं आहे? महाव्रतामध्ये संकल्पपूर्वक देखील निरतिचार आणखी 4 प्रकारच्या हिंसेमध्ये या आरंभी तीनही म्हणजे 4ही प्रकारच्या हिंसेचा त्याग आहे. श्रावकाला फक्त संकल्पी हिंसेचा त्याग आहे, पण मुनींच्या जीवनात 4ही प्रकारच्या हिंसेचा त्याग आहे. आरंभ, उद्योग आणि विरोधी. म्हणजे एखाद्या वेळेला धर्म आणि धर्मायतनावर संकट आलं तरी देखील त्या ठिकाणी हिंसा ते करणार नाही. अशा तऱ्हेने त्यांच्या जीवनात पूर्णतः अहिंसा महाव्रताचं पालन आहे. आणि थोडी बारीक गोष्ट सांगते, थोडी कर्णानुयोगाची सांगते, थोडी आमचीही मनाची जिज्ञासा पूर्ण व्हावी आणि शब्द कानावरून जावे यासाठी परत आपल्याला लक्षात एक ठेवायचं आहे कर्णानुयोगाचा नियम, की ज्या ठिकाणी मुनी महाव्रतांचं पालन करतात. क्रोध आहे आमचा 4 प्रकारचा, अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन है ना. याचे प्रत्येकाचे 4-4 भेद करायचे. असा 16 प्रकारचा कषाय भाव आहे. ठीक आहे. आणि 9 कषाय आहे. या कशाच्या प्रकृती आहे? ह्या 25 कषाय या कशाच्या प्रकृती आहे? चारित्र मोहनीयाचे हे उत्तर भेद आहे. आता चारित्र मोहनीयाच्या भेदामुळे चारित्र मोहनीयांनी कार्य काय केलं? चारित्र मोहनीयाच्या उदयात जेव्हा अनंतानुबंधीचा उदय आहे, लक्षात घ्या, बारीक आहे थोडं, पण आता समजू शकतो आपण, किंवा हे शब्द एकदा तरी कानावरून जायलाच पाहिजे. जेव्हा अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभाचा उदय आहे, त्यावेळेला जीवाला 2 तऱ्हेच्या भाव झाले. एक म्हणजे त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली नाही, आणि दुसरं अनंत रागद्वेषादी परिणामांना उत्पादक असं जे कर्म आहे ते अनंतानुबंधी कर्म आहे. म्हणजे अनंतानुबंधी कर्मामुळे आमचं चारित्र हे मिथ्या चारित्र म्हटल्या गेलं, आणि इकडे दर्शन मोहनीय म्हणजे आमचं सम्यक्त्व देखील अनंतानुबंधीच्या उदयाने नष्ट झालं. 2 तऱ्हेचे कार्य अनंतानुबंधीनी केले. म्हणजे अनंतानुबंधी ही प्रकृती द्विघातकी प्रकृती आहे. नाव काय? द्विघातकी प्रकृती. द्विचा घात केला, कोणाचा? आमच्या सम्यक्त्वाचाही घात केला आणि सम्यक चारित्राचा पण घात केला. म्हणून ही प्रकृती जेव्हा उदयमान असते तेव्हा जीवाला व्रत असत नाही. आता अनंतानुबंधी गेली, तो जीव सम्यक्त्वी झाला, त्याचं जे काही अनंतानुबंधीच्या अनुदयात त्या ठिकाणी आत्मस्थिरता रूप परिणाम आहे, हा परिणाम देखील समीचीन रूपाचा आहे. त्या ठिकाणी आता अनंतानुबंधीचा उदय नाही, त्या ठिकाणी आता अप्रत्याख्यानावरण कषायांचा उदय आहे. त्यामुळे त्याला रागद्वेषादी होतात, पण त्याचं चारित्र, श्रावकाचं चारित्र तिथे प्रगट झालेलं आहे, आणि तो आता एक देश 10 अनुव्रतांचं पालन करतो आहे. क्लिअर? म्हणून महाव्रतांमध्ये त्यांनी 12 कषायांचा अनुदय आहे, आणि श्रावक अवस्थेमध्ये
अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण या 8 कषायांचा अनुदय त्याला. हे फरक आहे, अंतरंग कारण आहे. कोणतं? की मुनींच्या जीवनात 12 कषायांचा अनुदय आहे. अनुदय आहे म्हणजे कोणत्या? अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण. आणि श्रावकांच्या जीवनात किती आहे? अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण या 8 कषायांचा अनुदय आहे. क्लिअर? हा. तर अशा तऱ्हेचा हा परिणाम त्या ठिकाणी आम्हाला अनुव्रतांमध्ये आणि महाव्रतांमध्ये तुलना करताना दिसतो आहे. म्हणून त्यांची महाव्रत आहे आणि आमची अनुव्रत म्हटल्या जातात. आणि तेही आम्ही संकल्पपूर्वक त्याग घेतला असेल तर, आणि आम्हाला संकल्पच नसेल तर आमचं अजूनही सम्यक चारित्र्य तर असेल, श्रद्धा आहे म्हणून, परंतु आम्ही व्रत धारण केले नाही म्हणजे आम्ही अव्रती आहोत. दुसरं सत्य अनुव्रत सांगितलं. सत्यानुव्रतामध्ये, महाव्रतामध्ये आणि अनुव्रतामध्ये फरक काय आहे? सत्य महाव्रत आणि सत्य अनुव्रत. सत्य महाव्रतामध्ये पूर्णतः असत्याचा त्याग आहे आणि सत्यानुव्रत मध्ये स्थूल असत्याचा त्याग आहे. स्थूल असत्याचा त्याग आहे. जी अंशतः त्याग आहे. एखाद्या वेळेला खोटं बोलण्याचा प्रसंग आला, मेजर कारण आहे काहीतरी, कोणाचा जीव वाचवायचा आहे, कोणाचं लाखोचं नुकसान होत आहे, त्याचं ते टाळायचं आहे, त्यासाठी थोड्याशा प्रमाणामध्ये जर खोट्याचा आश्रय घेतला तर तो श्रावक अवस्थेत क्षम्य मानला जातो. आहे तर ते चूकच, आहे तर ते खोटच, पण ती खोटं बोलणं हे क्षम्य मानल्या जातं. म्हणून त्या ठिकाणी ते अनुव्रत आहे आणि मुलींच्या जीवनात पूर्णतः असत्याचा परिहार आहे. म्हणून परत तत्वार्थ सूत्रात व्याख्या दिली. कोणती? पहिल्यांदा हिंसेची व्याख्या, प्रमत्त योगात प्राणव्यपरोपणम हिंसा. दुसरं सांगितलं प्रमत्त योगात असदभिधानम अनृतम. असदभिधानम अनृतम म्हणजे जे नाही आहे तसं सांगणं हे म्हणजे असत्य आहे. किंवा सत्यानुव्रतामध्ये समंतभद्र आचार्य कारिका ठेवतात की स्थूल मलिकम न वदती न परान वादयती सत्यमपि विपदी यत्तद्वदन्ति सन्तः स्थूल मृषा वादवैरमणम. स्थूल मलिकम न वदती. अलिक म्हणजे खोट. स्थूल रीतीने खोटं बोलू नका. स्थूल रीतीने खोटं म्हणजे काय? की ज्याला सगळ्या जगतामध्ये खोटं म्हणून मान्यता दिलेली आहे त्याला स्थूल खोटं म्हणायचं. हे स्थूल खोट्याचा तर त्यांनी त्याग घेतलेला आहे. आणि न परान वादयती, आणि तुम्ही दुसऱ्यांना पण खोटं बोलण्यासाठी प्रेरित करू नका. एखाद्या वेळेला आपण खोटं बोलत नाही पण दुसऱ्या व्यक्तीला आम्ही प्रेरणा करतो. जसं एखाद्या वेळेला कुणी आपल्याला भेटायला आलं, आपण तर खोटं नाही बोलत आहे पण मुलांना म्हणतो की सांग आई घरी नाही आहे म्हणून. म्हणजे काय झालं? आम्ही मुलांना खोटं बोलण्यासाठी प्रेरणा दिली, त्यांना ते खोटं बोलवणं शिकविलं. म्हणजे असं देखील सत्य अनुव्रतामध्ये क्षम्य नाही. स्वतःही बोलायचं नाही आणि इतरांकडून बोलवूनही घ्यायचं नाही. म्हणून स्थूल मलिकम न वदती, खोटं बोलायचं नाही. न परान वादयती. आणि पुढे आणखी एक कंडिशन ठेवली, सत्यमपि विपदी. आणि विपत्ती आल्या असताना सत्य देखील बोलू नका. विपत्ती आली असेल तर संकटाच्या वेळी खऱ्यामध्ये किंचित खोट मिसळून तुमचं जर काही चांगलं होत असेल तर तसं देखील करा. जसं एखाद्या वेळेला कोणीतरी आक्रमण केलं, मंदिर पाडण्यासाठी येतात आहे, आणि अशा वेळी जर त्यांनी विचारलं की हेच आहे का मंदिर, त्यावेळेला जर आम्ही सांगितलं नाही नाही हे कुठे, मंदिर तर खूप तिकडे आहे, त्यांची दिशाभूल केली तर अशा प्रकारे आमचं ते असत्य सत्यामध्ये परिगणतीला येतं. म्हणून सत्यमपि विपदी, विपत्ती आली असेल तर सत्य देखील आम्हाला बोलायचं नाही. अशा प्रकारे या सत्य अनुव्रताला श्रावक अवस्थेमध्ये सांगितल्या गेलेलं आहे आणि यालाच म्हटलेलं आहे स्थूल असत्यापासून
सुटका, स्थूल सत्य न बोलणं, असं हे दुसरं सत्य अनुव्रत. यावर कुणाला काही प्रश्न? तिसरा, आता तिसऱ्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे अचौर्य. अचौर्यामध्ये सांगितलेलं आहे की लोभामुळे, प्रमादामुळे, लोभ आहे आमच्या जीवनात किंवा प्रमाद आहे, अशा वेळी दुसऱ्यांनी दिलेली दुसऱ्याची वस्तू न घेणे आणि दुसऱ्याला ती पण न देणे, हे अचौर्यानुव्रत आहे. हे व्रत पाळणारा श्रावक दुसऱ्यांची वस्तू स्वतः घेत नाही आणि उचलून ती दुसऱ्यांना देखील देत नाही. अचौर्यानुव्रताला आम्हाला रत्नकरण शावकाचार्य अत्यंत उपयुक्त ग्रंथ आहे. अगदी साध्या साध्या कारिका आहे आणि म्हणून या कारिकांच्या माध्यमातून आपण त्याचं स्वरूप समजून घेऊ. निहितं वा पतितं वा सुविस्मृतं वा परस्मम विसृष्टं न हरति यन्न च दत्ते तदकृशचौर्यादुपारमणम्. निहितं वा पतितं वा. निहित म्हणजे ठेवलेलं, किंवा पतित म्हणजे पडलेली, किंवा सुविस्मृतं वा, किंवा एखाद्या गोष्टीला एखादा व्यक्ती पूर्णपणे विसरून गेलेला आहे. जसं एखाद्या व्यक्तीने आमच्याकडे काही ठेव ठेवली, चांदीचा पेला आणून ठेवला, त्याच्या बदली तो पैसे घेऊन गेला की मला हे पेला राहू द्या आणि तुमच्या काही दिवसासाठी मला पैसे हवे आहे. अनेक दिवसांच्या कालावधीनंतर ती गोष्ट तो संपूर्णपणे विसरून गेला. अशा परिस्थितीमध्ये त्याची ती वस्तू स्वतः ठेवून घेणे किंवा त्याला आठवण न करून देणे, किंवा अशाच प्रकारे एखाद्याने जर ठेवली असेल आमच्याकडे, त्याला परगावी जायचं आहे आणि त्यांनी आणून ठेवलं की हे तुमच्याकडे काही दिवसासाठी राहू द्या आणि नंतर तो विसरून गेला, तर अशा प्रकारची तो पूर्णपणे ज्याला विसरलेला आहे अशी वस्तू आपली समजून ती घेणे. म्हणजे दुसऱ्याने ती दिलेली नाही, परंतु तो विसरलेला आहे, त्याची पडलेली होती किंवा त्यांनी कुठेतरी न कळत ठेवून दिलेली होती, त्याची ती वस्तू आपण न घेणे किंवा दुसऱ्याला देखील न देणे, याला म्हटलेलं आहे तदकृशचौर्यात. ती झाली स्थूल चोरीपासून उपारमण, निवृत्त होणं, हे तिसरं अचौर्यानुव्रत म्हटल्या गेलेलं आहे. आणि चोरी वास्तविकतः कशी आहे? दुसऱ्यांची मालकीची वस्तू आम्ही स्वतःची आहे असं समजणं. आणि ही गोष्ट का घडली आहे आमच्या हातून? तर आम्हाला त्या वस्तू प्रति लोभ आहे किंवा ममत्व भाव आहे किंवा आमचा प्रमाद आहे. आणि प्रमादाचे अनेक भेद सांगितलेले आहे. चोर कथा, राजकथा वगैरे या सगळ्या प्रमादामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. तर चोरी करताना कशा कुशलतेने चोरी करावी, अशा प्रकारच्या त्या ठिकाणी जर वार्ता असतील आणि त्या क्रिया आम्ही केल्या तर आमची ती चोरी झाली आणि तशापासून दूर राहणं हा झाला अचौर्यानुव्रत. अचौर्यानुव्रतामध्ये श्रावक अवस्थेमध्ये पाणी किंवा माती ह्या क्षुद्र गोष्टी न विचारता घेता येतात, पण मुनी पर्यायीमध्ये याही वस्तू मला न विचारता घेता येत नाही. नंतर आहे ब्रह्मचर्यानुव्रत. ब्रह्मचर्य अनुव्रत आहे. हे अनुव्रत असल्यामुळे स्वदार संतोष व्रत असं देखील याचं नाव आहे, की दुसऱ्या परस्त्रीचा उपभोग न घेणं किंवा दुसऱ्या परस्त्रीला माता भगिनीप्रमाणे मानणं, तिचा आदर करणं, वाईट नजरेने तिच्याकडे न बघणं, हे झालं स्वदार संतोष व्रत किंवा परस्त्री मात्राचा त्याग. पुरुषांसाठी ही गोष्ट सांगितली, तशी स्त्रीच्या बाबतीत देखील परपुरुषाकडे अशा तऱ्हेने न बघणं ही आमच्याही जीवनात त्या प्रकारे व्रत ते ब्रह्मचर्यानुव्रत असणार आहे. समंत भद्राचार्य कारिका ठेवतात की न तु परदारान गच्छती न परान गमयती च पाप भीतेर्यत सा परदार निवृत्ती स्वदार संतोष नामापी. दारा म्हणजे पत्नी, आणि या ठिकाणी दारा हा शब्द वापरलेला आहे की न तु परदारान गच्छती, दुसऱ्या स्त्रीकडे
परस्त्रीकडे न जाणं कशामुळे? पाप भीते हे, पाप भीतीने. आणि न तू गच्छती, स्वतः न जाणे आणि परा न गमयती, दुसऱ्याला देखील जाण्यास प्रवृत्त न करणं, ही झाली परदार निवृत्ती आणि स्वदोष संतोष नामापी. याला स्वदार संतोष असं देखील म्हटलेलं आहे. आणि पाचवं आमचं अणुव्रत असणार आहे परिग्रह परिमाण अणुव्रत. परिग्रह हा किती प्रकारचा आहे? परिग्रह किती प्रकारचा आहे? हॅलो, परिग्रहाचे किती भेद आहे? अंतरंग आणि बहिरंग 14. हा, अंतरंग आणि बहिरंग. पहिल्यांदा अंतरंग परिग्रह आणि बहिरंग. अंतरंग परिग्रह किती प्रकारचा? 14 प्रकारचा. आणि बहिरंग परिग्रह 10. अंतरंग परिग्रहात काय आहे भेद? मिथ्यात्व, क्रोध, मान, माया, लोभ. बरोबर. बाह्य क्षेत्र, वास्तू, हिरण्य. कशा? हा, 9 नो कशा आहे? 9 नो कशा आहे? मिथ्यात्व, क्रोध, मान, माया, लोभ आणि 9 नो कशा आहे, अशा 14 प्रकारचा अंतरंग परिग्रह आहे. आणि बाह्य परिग्रह जो आम्ही धनधान्य वगैरे म्हणतो, क्षेत्र, वास्तू, हिरण्य, सुवर्ण, धनधान्य आदी, हा बहिरंग 10 प्रकारचा परिग्रह आहे. आता मुनींच्या अवस्थेत या 10ही प्रकारच्या परिग्रहांचा त्यांनी संपूर्णतः त्याग केलेला आहे. पण श्रावक अवस्था परिग्रहाशिवाय चालू शकत नाही. त्याला परिग्रहाचा संचय थोड्याफार प्रमाणामध्ये करावा लागतो. पण जेवढा अतोनात संचय, अतिसंग्रह हा देखील त्याच्या जीवनात आवश्यक नाही. त्याला जितक्या आपल्या गरजा मिनिमाइज करता येतील, कमीत कमी करता येतील, तेवढं त्याच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तेवढा तो बाह्य व्यापातून वेळ काढून आपल्या आत्म्यासाठी देऊ शकणार आहे. जितका आम्ही आमचा पसारा वाढवून ठेवू, तितकं आम्हाला त्याच्यामधून वेळ काढणं कठीण जातं. म्हणून जेवढं आमचा आटोपशीरपणा असेल, कमीत कमी आमचं साधन आम्ही जुटवत असू, तर आम्हाला आमच्या आत्म्यासाठी वेळ काढणं शक्य आहे. आणि म्हणून त्यासाठी आम्हाला परिग्रह परिमाण नावाचं व्रत सांगितलेलं आहे की तुमच्या या 14 परिग्रहांमध्ये तुम्ही मर्यादा करा. आता आम्हाला तर 14 परिग्रहांपैकी अंतरंग परिग्रह तर पहिल्यांदा आम्हाला समजतच नाही, है ना. आम्हाला क्रोध कमी करायचा आहे, मान घटवायचा आहे असं वाटतं का? इथे पहिल्यांदा आम्हाला वर्क करायचं आहे. आमचं वर्क कुठे करायचं आहे आम्हाला? की बहिरंग परिग्रह पण आमचा कमी झाला पाहिजे. पण बहिरंग परिग्रहासोबत आमची जी मूर्छा आहे, मूर्छा म्हणजे आसक्ती, ही जर संपली नाही तर आम्ही बाह्यतः परिग्रह सोडला, पण आमच्या अंतरंगातून परिग्रह सुटला नाही. आम्हाला सोडायला काय सांगितलंय? परिग्रहाचा भाव, मूर्छा सोडायला सांगितलेली आहे. आणि मूर्छा ही परिग्रहाचा त्याग, एक वेळा बाह्य त्याग करणं सोपं आहे. बाह्य त्याग होऊ पण शकतो जीवनात, पण त्याविषयीचा अभिमान सुटणं. समजा एखाद्या व्यक्तीला आम्ही माझी साडी दिली, मी साडी दिलेली आहे, काय झालं? देण्याची क्रिया झाली. मी ते त्यावरचं माझ्या मालकीची होती ती दुसऱ्याला दिली, म्हणजे मी माझं मालकी पण त्याच्यावरचं सोडलं. पण जेव्हा मी ती साडी पाहते, मनामध्ये भाव येते, अरे ही मीच दिलेली साडी आहे. काय झालं? ही मीच दिलेली साडी आहे, म्हणजे त्याविषयीचा मूर्छारूप परिणाम आमचा संपला का? संपला नाही. आणि जोपर्यंत हा मूर्छा परिग्रह संपत नाही, मूर्छारूप परिणाम संपत नाही, तोपर्यंत तो आमचा खऱ्या अर्थाने परिग्रह त्याग नाही. म्हणून परिग्रहामध्ये वस्तू तर सुटून जाते, पण वस्तूविषयीचा विकल्प किंवा वस्तूविषयीचा ममत्व भाव, ही माझीच वस्तू होती. इव्हन म्हणजे आमच्या जीवनामध्ये आम्ही मंदिरात दान देतो. मंदिरात दान देत असताना सुद्धा समजा आम्ही कलश एखाद्या वेळेला मंदिरात दिला आणि कलश दिला आणि आम्हाला अभिषेक करायचा आहे, आणि अभिषेक करायचा असेल तर आम्ही काय म्हणतो
की तो मी दिलेला कलश कुठे आहे, मला त्यानीच अभिषेक करायचा आहे. का बा? मी दिलेला कलश ही कल्पना देऊन झाल्यावर माझी राहिली का? नाही राहिला. नाही. आणि तरी देखील भाव असा आहे, म्हणजे आम्ही वस्तू तर आमच्याकडून सुटली, पण वस्तूविषयीचा परिग्रह सुटला नाही. आणि म्हणून हा भाव या ठिकाणी आम्हाला परिग्रह परिमाणामध्ये लक्षात घ्यायचा आहे. वस्तू सोडण्यासोबत वस्तूचा तो अभिप्राय देखील संपणं हे महत्वाचं करायचं आहे. त्याची पण आम्हाला विस्मृती झाली पाहिजे. एवढं माझ्याकडे होतं आणि मी इतक्याचं दान केलं, गरज नाही आहे हिशोब ठेवायची. तर अशा तऱ्हेने हे सगळं आम्हाला परिग्रह परिमाणामध्ये लक्षात घ्यायचं आहे. म्हणून 3ऱ्या-4थ्या भागामध्ये परिग्रह परिमाणाची व्याख्या दिलेली आहे की आपल्या आवश्यकतेप्रमाणे धनधान्य, हत्ती घोडे, नोकर चाकर, भांडी कपडे वगैरे परिग्रहाचे जरुरी पुरते प्रमाण करणे आणि बाकी सर्व वस्तूंमधील मोह सोडून, शब्द कोणता ठेवला? मोह सोडून, ममत्व भाव सोडून, माझेपणाचा भाव सोडून, मूर्छा परिणाम सोडून त्याचा त्याग करणे. की अंतरंगात हाही भाव यायला नको की ही माझी वस्तू होती, या भावाचा देखील मला त्याग करायचा आहे. असं जेव्हा आमच्या जीवनात घडेल तेव्हा तो खऱ्या अर्थाने आमचा परिग्रह परिमाण अनुव्रत होणार आहे. अर्थात हा भाव अंतरंगात यायला पहिल्यांदा आम्हाला तर ते समजायला पाहिजे आणि समजल्यानंतर वारंवार वारंवार आमच्या मनामध्ये ते रिपिटेशन व्हायला पाहिजे, त्याची अनुप्रेक्षा व्हायला पाहिजे. तर तो भाव आमच्या परिणतीमध्ये उतरलेला आम्हाला दिसतो. परिग्रह परिमाणाबद्दल समंतभद्र आचार्य म्हणतात, धनधान्यादी ग्रंथम. ग्रंथ म्हणजे काय? ग्रंथाचा अर्थ काय? संग्रह. संग्रह. ग्रंथ संग्रह संग्रह, नाही. परिग्रह. संग्रह म्हणण्यापेक्षा परिग्रह. म्हणून परिग्रह. आम्ही लहान मुलं परिग्रह, ग्रंथ म्हणजे परिग्रह. लहान मुलांना शिकवताना आम्ही शिकवतो, आमचे गुरु निर्ग्रंथ, निग्रंथ नाही, निर्ग्रंथ. ग्रंथ म्हणजे ग्रंथ म्हणजे परिग्रह. आणि ज्यांना कोणत्याही प्रकारचा परिग्रह नाही त्यांना म्हणायचं निर्ग्रंथ. म्हणून मुनींचं स्वरूप कसं आहे तर निर्ग्रंथ आहे. आम्ही त्याचा अपभ्रंश करून टाकला, आम्ही तो शब्द शुद्ध उच्चारत नाही, निर्ग्रंथ वगैरे करतो, परंतु खरा अर्थ आहे निर्ग्रंथ. म्हणजे या सगळ्यांना ग्रंथाला आम्हाला बाजूला करावं लागेल, हा परिग्रह जो आहे हा दूर ठेवावा लागेल. म्हणून धनधान्यादी ग्रंथम परिमाय ततो धिकेशु निस्पृहता. त्याच्यापेक्षा अधिक बद्दल आमच्या मनामध्ये निस्पृह भाव असला पाहिजे. ते माझं नाही, हा जो एक प्रकारचा अलिप्तपणा, निस्पृहत्व हे जीवनात यायला पाहिजे. तसही परवस्तू, परंतु आम्ही परत समयसारचा थोडासा या ठिकाणी पाठ गिरवू इच्छितो की जरी आम्ही हा श्रावकांचा ग्रंथ शिकतो आहे तरी काही बाबतीत आम्हाला समयसारचं देखील फॉलो करणं आवश्यक आहे, कारण त्याच्याच माध्यमातून आमच्या आत्मतत्वाची आम्हाला प्रतीती होऊ शकते. पहिल्यांदा तर समजायचं आहे की या जगामधल्या परमाणू एवढं द्रव्य देखील माझं कधीही असू शकत नाही. निरंतर हा भाव माझ्या मनात सातत्याने वसला पाहिजे की परमाणू एवढं परद्रव्य जे मी माझं माझं म्हणते आहे हे देखील माझं जीवनात नाही. ज्याला मी माझं घर म्हणते आहे, जे मी जातीने उभं राहून बांधलेलं आहे, लक्षात घ्या, त्याच घरातून माझे परिजन मला बांधून बाहेर काढणार आहे ना. सत्य म्हणजे आज मी माझ्या घरात आहे असं मी म्हणते, पण आहे कुठे मी? आजही मी किरायाच्या घरात आहे. हे सत्य आम्हाला स्वीकारायचं आहे. पटतंय का हे? मी माझ्या घरात आहे की किरायाच्या घरात आहे? किरायाच्या. हे सत्य आहे आणि हे सत्य आमच्या मनात बसलं पाहिजे. आज मी हे सगळं माझ्या जवळ जो परिग्रह आहे याचा उपयोग करतो आहे,
ही साता वेदनीयाच्या उदयामध्ये मला सुविधा प्राप्त झालेली आहे. माझा पुण्याचा उदय नाही. पुण्याच्या उदयाने मिळालं काय? साता वेदनीयाचा साता वेदनीयाचा जरी साता वेदनीयाचा उदयानी सामग्री अस्तित्वात आहे, पण मला ती भोगायचा भाव झाला, भोगण्याची इच्छा झाली. तर भोगण्याची इच्छा होणं काय आहे? इच्छा होणं कोणत्या कर्माच्या उदयात? कल्पू. पाप कर्मा पाप पाप कर्माच्या पाप कर्माच्या मोहनीयाच्या उदयात आहे. मोहनीयाच्या, असाता वेदनीयाच्या नाही. मोहनीय कर्माच्या उदयात इच्छा होते. इच्छा काय आहे? मोह. मोह कशात झाला? मोहनीय कर्माच्या उदयात. मोहनीय कर्म कसं आहे? पापरूप आहे. पापरूप. मोहनीयाच्या 28च्या 28 प्रकृती पूर्ण पापरूप आहे. आणि इच्छा जी झाली आहे ती मोहनीय कर्माच्या उदयात झालेली आहे. ही जी, म्हणून मी कधी याला पुण्याचा उदय म्हणत नाही. ही सुविधा आहे आमच्या जीवनातली की आम्हाला ती अनुकूल वाटते आहे. पण आम्हाला जसा त्या भोग घेण्याचा भाव होतो तसं काय आहे? आमचा पापाचा उदय आहे. हे सत्य, हे समयसार असं अंतरंगात भिनलं पाहिजे. मग काही वाचा, भरकटत नाही मन. आपल्याला ते मिळते तर आपण ते भोगलंच पाहिजे ना. मिळते म्हणून भोगलं पाहिजे असं असतं तर महावीर स्वामींना राज्य संपदा मिळाली होती, भोगली का? मिळते म्हणून भोगलं पाहिजे असं नाही आहे. भरत चक्रवर्ती. मिळते. भरत चक्रवर्तींनी 6 खंडांच्या राज्यावर पाणी सोडलं. बाहुबलींनी युद्ध जिंकलं पण संपत्ती भरताला दिली. मिळते म्हणून भोग हा विषयच नाही. मिळाली ती आमची साता प्रकृती होती, मिळाली, सुविधा झाली, पण आम्ही त्याचा उपयोग करायचा की नाही करायचा, किंवा आम्हाला आवश्यक आहे तेवढाच करायचा, हे आम्ही ठरवायचंय. आणि आम्ही जे मिळालं ते आम्ही जर भोगतच राहिलो तर आमचा पाप बंध वाढणार आहे. म्हणून आमचं पहिलं गणित काय आहे? भोगात सुख नाही. कशात सुख सांगितलं आम्हाला? त्यागाचा आनंद. म्हणून आणि पहिल्यांदा आसक्तीने नाही भोगायचं. आसक्तीने नाही भोगायचं. आसक्तीने पण नाही भोगायचं. कसं? उदासीन सहज. विचारे, उदासीन विचाराने. त्या ठिकाणी आता हे मला जबरदस्तीने भोग घ्यावा लागत आहे, हा विचार की आहे, मला भोगावं लागत आहे आणि मी हे भोगत आहे. पण भोग घेत असताना भोगही कोणत्याही क्षणी सोडण्याची तयारी. कोणत्याही क्षणी मला याचा लोभ नाही, ही भावना अंतरंगातून आम्हाला अनुप्रेक्षाच्या माध्यमातून पक्की करायची आहे. आणि हेच आता ते आम्हाला शिकायचंय. कारण बाकीचं सगळं आम्ही अनादिकालापासून शिकलो, पण हेच इथं बेसिक तत्व हे आम्ही शिकत नाही. आणि म्हणून परिग्रह परिमाणामध्ये आमच्या परिग्रहाला मर्यादा सांगितलेली आहे. आवश्यक आहे तेवढं करा, मिनिमाइज आहे तेवढं करा, जास्तीच्या भानगडीमध्ये पडू नका. जे अति आहे तिथे काय होणार आहे? माती होणार आहे. अथपासून आम्हाला सुरुवात करायची आहे. म्हणून परिमित परिग्रह, परिमित ठेवा, लिमिट मध्ये ठेवा. आणि म्हणून याला म्हटलं